नमस्कार मित्रांनो, मी मनोज सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या विचारामध्ये. तर आज बघूया आपण पर्सेंटेज. तर आपले पर्सेंटेजचे 2 व्हिडिओ ऑलरेडी झालेले आहेत, तुमचे पडलेले युट्यूब चॅनलवरती. तर तुम्ही बघा. नंतर आपण बघूया आता आपला तिसरा व्हिडिओ आपण चालू करणार आहे प्रकार 9. त्याच्या आधी आपण प्रकार 8 बघितलेले आहे पर्सेंटेजच्या चॅप्टरवरती. ठीक आहे, जर तुम्हाला जर व्हिडिओ असेल बघितले व्हिडिओ नक्की बघा, नंतर हा व्हिडिओ तुम्हाला छान समजेल. ठीक आहे, तर बघूया आपण आजचा आपला पहिला क्वेश्चन प्रकार 9 मधला. चालू करूया. पहिला क्वेश्चन काय आहे की निखिल. ठीक आहे, आता पहिले आपण कलर चेंज करून घेऊ. आपण कलर राहिलो की निखिल व नितीन यांना अमोलपेक्षा अनुक्रमे 20% व 25% गुण जास्त मिळाले. म्हणजे इथे किती व्यक्ती आहेत? 3 व्यक्ती आहे. कोण इथे व्यक्ती आहे? इथे व्यक्ती आहे निखिल, नंतर आहे ठीक आहे, निखिल झाला, नंतर नितीन झाला, नंतर कोण आहे? अमोल. ठीक आहे, अमोल. तर काय म्हटलंय? निखिल व नितीन यांना अमोलपेक्षा अनुक्रमित. अमोलला किती आहेत? कारण चॅप्टर झाला आपला पर्सेंटेज. कधी पण कोणती व्यक्ती स्वतःमध्ये काय असते? कधी पण कोणती व्यक्ती स्वतःमध्ये असते 100%. तर इथे काय? इथे अमोल हा जो आहे, अमोल हा स्वतःमध्ये किती पर्सेंट आहे? तर अमोल हा स्वतःमध्ये 100% आहे. आता अमोलपेक्षा काय? तर अमोलपेक्षा 20% जास्त आहे. कोणाला? अनुक्रमे निखिल व नितीन यांना अमोलपेक्षा अनुक्रमे 20% व 25% जास्त गुण मिळाले. तर निखिलला किती पर्सेंट जास्त मिळाले? 20% जास्त. म्हणजे किती झाले? इथे 120. आणि नितीनला किती पर्सेंट जास्त मिळाले? तर 25% जास्त. म्हणजे किती? 125%. ठीक आहे, काय जास्त मिळाले. तर निखिलला नितीनच्या तुलनेत, हा जो निखिल आहे, निखिलला नितीनच्या तुलनेत किती पर्सेंट गुण मिळाले? आता निखिलची तुलना नितीन सोबत केली आहे, म्हणजे 100. हा जो नितीन आहे, हा नितीन काय स्वतःमध्ये 100% आहे असं समजायचं. ठीक आहे, म्हणजे 125 100% आहे, तर 120 हा किती पर्सेंट राहील? ठीक आहे, काही नाही, क्रॉस मल्टिप्लाय करा. जर क्रॉस मल्टिप्लाय केलं तर काय होईल? 120 गुणिला किती? 100 भागीला किती होईल? तर भागीला 125. त्या भाग 25 चौक 100, 25 5 125, 5 1 5, 5 गुणे 6 2 गुणावर 0, 5 24, 24 गुणे 48, 72 चौक 96, म्हणजे 96% भेटले. अगर नितीन सोबत तुलना केली निखिलची, तर त्याला किती पर्सेंट भेटले? तर त्यांना पहिल्या याचा आन्सर काय? पहिल्या ए याचा आन्सर आहे 96% त्याला भेटले. नंतर काय म्हटलंय की निखिलला नितीनच्या तुलनेत किती पर्सेंट कमी गुण मिळाले? हा जो निखिल आहे आणि हा नितीन आहे, याच्या तुलनेत त्याला किती पर्सेंट कमी गुण मिळाले? जर याचा आपण शॉर्टकट बघतो म्हटलं, त्याच्या आधी जे आपण व्हिडिओ बघितले त्यामध्ये मी सांगितलंय, जर कधी पण कमी जास्त जर म्हटलं तर काय करायचं? डिफरन्स घ्यायचा दोघांचा. तर 120 आणि 125 चा डिफरन्स किती आहे? 5. डिफरन्स गुणिला काय घ्यायचा? 100. आणि आपलं काय म्हटलं इथं? किती कमी म्हटलंय? कमी म्हटलं तर जास्त घ्यायची. त्या दोघांपैकी जास्त वाली व्हॅल्यू कोणती आहे? 125 भागीला 125. सॉल्व करा. 25 चौक 100, 25 5 125, 5 5 कॅन्सल. किती पर्सेंट? 4% गुण कमी मिळाले. ऑप्शन नंबर बी. सॉरी, बी नाही, बी पार्टचा आन्सर किती आहे? 4%. ए पार्टचा आन्सर किती आहे? 96%. ठीक आहे, गॉट इट. सिंपल होतं. तर समजा क्वेश्चन बघूया. तर समजा क्वेश्चन पण सेमच आहे की विजय व किशोर यांना शिरीषच्या तुलनेत अनुक्रमे 20% व 25% गुण कमी मिळाले. आता एक हा विजय आहे, नंतर हा किशोर आहे, आणि पुन्हा एक शिरीष आहे. ओके, तर शिरीष सोबत तुलना केली आहे, म्हणजे शिरीष काय इथे स्वतःमध्ये 100% आहे. शिरीष स्वतःमध्ये 100% आहे. तर शिरीषच्या तुलनेत अनुक्रमे 20% व 25% गुण कमी मिळाले. ठीक आहे ना. विजय व किशोर यांना शिरीषच्या तुलनेत अनुक्रमे 20% व 25%. 20% कमी म्हणजे याला किती भेटले असेल? याला भेटले असेल 80%. ठीक आहे, आणि याला 25% कमी म्हणजे किती भेटले असेल? याला भेटले असेल 75%. ओके, तर काय म्हटलंय की विजयला किशोरच्या तुलनेत किती पर्सेंट गुण मिळाले? आता इथे कोणाची तुलना कोणासोबत केली आहे? तर विजयची तुलना किशोरसोबत केली आहे. किशोर इथे काय 100% आहे. विजयला किशोरच्या तुलनेत किती गुण मिळाले? तर किशोर किती काय? किशोर आहे 75. तर 75 ला आपण म्हणू 100%. तर 80 किती पर्सेंट? बरोबर. याला जर आपण क्रॉस मल्टिप्लाय केलं तर काय होईल? 80 गुणिला 100 भागीला किती? भागीला होईल 75. 25 3 75, 25 चौक 100, 8 चौक 32, म्हणजे किती? 320 भागीला किती? 3. 320 ला जर आपण 3 ने भाग दिला तर किती भेटेल आपल्याला? बघा, 3 1 3, 3 1 3, किती झाले इथे? 20. तर 20 भाग जाते का? नाही. सॉरी, 3 1 3 झाला, नंतर 2 2 भाग जाते का? नाही. इथे नाही, 0. नंतर काय? 3 1 3, 3 3 3 3 18,
3 सगळं 18 की चिल्लर राहिले 2. मग काही पॉईंट पुन्हा 6.66 असं कंटिन्यू चालतं. तर इथं काय झालं 100 पेक्षा जास्त आहे. 100 पेक्षा किती जास्त आहे? 6.66 जास्त आहे. त्याला किती गुण मिळाले? तर त्याला पार्ट एचा आन्सर आहे 106.66% त्याला भेटले किंवा किती जास्त भेटले तर 6.66 जास्त भेटले. आता पार्ट बी मध्ये बघा, पार्ट बी मध्ये काय विचारलंय की विजयला किशोरच्या तुलनेत किती पर्सेंट जास्त मिळाले. जास्त कमी जास्त जर म्हटलं आपलं ते डिफरन्स 80 आणि 75 डिफरन्स किती आहे? 5 गुणला किती? 100. आपल्याला काय विचारलं इथं किती गुण जास्त मिळाले. जास्त जे अपोजिट घ्या होते कमी. 80 आणि 75 पैकी कमी गुण आहे तो घ्यायचा डिवाइड मध्ये. डिवाइड मध्ये घेतला आपण 75. 25 त्रिक 75, 25 चोक 100 आणि 5 चोक 20. 20 भागेला किती? 3. 20 ला जर 3 भाग दिला 3 सख 18 कितीला 2 भागले का नाही पॉईंट पुन्हा 2 3 सख 18 6.66% त्याला काय होतं? जास्त गुण मिळाले. ते आन्सर आपल्याला इथूनच भेटलं असतं. 100 पेक्षा किती जास्त आहे? 6.66 जास्त आहे ना. तर 100 पेक्षा 6.66 जास्त आहे म्हणजे त्याला 6.66 जास्त भेटले होते. ठीक आहे, त्याला पार्ट ए आणि पार्ट बीचा आन्सर. समोर सेम क्वेश्चन आहे, तसाच क्वेश्चन आहे. तर बघा काय म्हटलंय की रमाला सीमाच्या 20% गुण मिळाले. तर इथं रमा पण आहे आणि इथं सीमा पण आहे. तर रमाला सीमाच्या 20% गुण मिळाले. जर सीमाला जर 100% असेल तर रमाला किती गुण मिळाले? फक्त 20%. फक्त 20%. व राधाला, ठीक आहे, ही रमा झाली आणि ही राधा सेम नावावर झाला. आपण पूर्ण लिहून टाकू. ठीक आहे, राधा. तर राधाला सीमाच्या 25% गुण. सीमाला किती आहे? 100%. सीमाच्या याला पण पूर्ण करून दिला विषय. सीमाच्या 25% गुण मिळाले म्हणजे किती भेटले? याला 25 भेटले फक्त. तर रमाला राधाच्या किती पर्सेंट गुण मिळाले? आता किती काय कम्पेअर केलं आहे? रमाला राधासोबत कम्पेअर केला आहे. तर राधा किती आहे? तर राधा 25 आहे. तर 25 आपण 100%. आता 20% म्हणजे सॉरी 20 म्हणजे किती? क्रॉस मल्टिप्लाय करू आपण. क्रॉस मल्टिप्लाय केला तर 100 गुणला किती? 20 भागेला किती? 25. 25 25 25 100 आणि 4 गुणला 20 80 म्हणजे 80% भेटले पार्ट ए मध्ये. रमाला राधाच्या किती पर्सेंट गुण मिळाले? तर रमाला राधाच्या 80% गुण मिळाले. ठीक आहे, नंतर काय म्हटलंय? रमाला राधाच्या किती पर्सेंट कमी गुण मिळाले. ठीक आहे, जेव्हा कधी पण कमी जास्त म्हटलं तर काय? पार्ट बी. ठीक आहे, तर डिफरन्स घ्यायचा. रमा आणि राधा यांचं कम्पेअर केलं, याचा डिफरन्स किती आहे? डिफरन्स किती आहे? 5 गुणला किती? 100. काय म्हटलं? कमी म्हटलं. कमी म्हणजे काय? त्याच्या अपोजिट जास्त घ्यायचं. तर 20 आणि 25 जास्त कोण आहे? 25 आहे. तर ते व्हॅल्यू घ्यायची भागेला. भाग करामध्ये 25 25 चोक 100 आणि 5 चोक 20. किती पर्सेंट गुण कमी मिळाले? तर 20% गुण कमी मिळाले. पार्ट बी चा आन्सर. कळलं असेल तर समोरचे सराव क्वेश्चन आहे. सराव क्वेश्चन सेम टाईपने सॉल्व्ह करायचे आहे. सेम टाईपने सॉल्व्ह करून त्याचा आन्सर जे भेटेल ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे. चॅनलला लाईक करायचं आहे. ठीक आहे, व्हिडिओला लाईक करायचा आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि आपल्या मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करायचे आहे. ठीक आहे, पोलीस भरतीमध्ये येणारे क्वेश्चन आहे. प्रकार 10 वर जाऊया आपण. प्रकार 10 मध्ये काय म्हटलं बघा? एका वस्तूच्या किमतीत 10% घट केल्याने त्या वस्तूची विक्री 20% वाढते. तर दुकानदाराच्या पूर्वीच्या उत्पन्नात किती पर्सेंट फरक पडेल? तर बघा, जर तुम्ही या आधीचे व्हिडिओ बघितले असेल तर तुम्हाला समजेल. इथे काय असते, आपण जेव्हा कधी फ्रॅक्शन मध्ये क्वेश्चन सॉल्व्ह करतो तर आपल्याला जी खालची व्हॅल्यू जी भेटते ती खालची व्हॅल्यू जी असते ती व्हॅल्यू असते ओरिजिनल. खालची व्हॅल्यू काय असते? आपली ओरिजिनल. आणि वरची जी व्हॅल्यू असते ती कोणती असते? आपली इन्क्रीजिंग किंवा डिक्रीजिंग. म्हणजे खालची जी व्हॅल्यू असते ती खालची व्हॅल्यू आपली ओरिजिनल म्हणजे मूळ व्हॅल्यू असते. काय असते? मूळ व्हॅल्यू असते. आणि वरची जी व्हॅल्यू असते ती एकतर काय असते? वाढून आलेली असते. ठीक आहे, वाढून आली असते किंवा कमी होऊन आलेली असते. तर बघा, जर आपण याला सॉल्व्ह केलं, आपण क्लिअर करून टाकू आपल्याला. तर बघा काय म्हटलंय की एका वस्तूच्या किमतीत 10% घट केली. 10% घट म्हणजे काय? 90 भागेला 100. कारण कोणतीही पण वस्तू स्वतःमध्ये काय असते? कोणती पण वस्तू स्वतःमध्ये 100% असते. जर तिच्यावर 10% घट केली म्हणजे किती? 90 भागेला 100 केल्याने त्या वस्तूची विक्री 20% वाढते. 20% वाढते म्हणजे 100 वर 20 वाढते तर 120 भागेला 100. 20% वाढते. तर दुकानदाराच्या पुढच्या उत्पन्नात किती फरक पडेल म्हणते? किती फरक पडेल? बघायला सॉल्व करा. 0 आणि हा 0, हा 0 आणि हा 0. 12 12 9 108, 12 9 108 भागेला किती आली? 100. म्हणजे पहिले व्हॅल्यू होती 100, आता किती झाली व्हॅल्यू? 8.
म्हणजे 100 वर किती वाढले, 8% वाढले, तर 8% त्याला काय होईल, प्रॉफिट होईल. कारण की 100 मध्ये प्लस होऊन आले आहे, 100 मध्ये काय प्लस होऊन आले आहे 8, 100 मध्ये प्लस होऊन आले 8 म्हणजे काय झाला, फायदा झाला, नफा झाला. किती पर्सेंटचा, 8%चा. आणि ते 100 पेक्षा कमी असते तर काय झाला असता, तोटा झाला असता. समोरच्या गोष्टी समजणं, ठीक आहे, एवढं समजलं का, समजलं ना. समजा क्वेश्चन पहा मग. समजा क्वेश्चन मध्ये काय म्हटलंय बा, एका घड्याळाची किमती 20% कपात केली. 20% कपात म्हणजे काय, कोणती पण वस्तूची व्हॅल्यू मुळात किती असते रे, 100% असते. जर त्या वस्तूच्या किमतीत 20% कपात केली, 20% कपात म्हणजे काय, 80 भागेला 100. नंतर घड्याळाची विक्री 30% वाढली. 30% वाढली म्हणजे काय, 100 वर 30 वाढली, 130 भागेला 100. 10 20 10 20 13 पंचे 65 13 सकट 78 7 91 13 8 104 13 8 104 आणि भागेला किती झाले, 100. मूळ व्हॅल्यू होती 100, आता व्हॅल्यू झाली 104. याचा अर्थ 4% त्याला प्रॉफिट होईल किंवा 4% त्याचा काय विक्री वाढेल. ठीक आहे, हा फरक पडेल. चला समजा क्वेश्चन बघूया. एका वस्तूची किंमत 40% ने कमी केली तर 40% कोणती पण वस्तू म्हणजे काय असते, 100%. 40% ने वस्तूची काय केली, किंमत कमी केली तर ते किती झाले, 60% भागीला 100. काही दिक्कत आहे का, नाही. तर विक्री 20% ने वाढली म्हणजे किती, 120 भागीला 100. 0 0 0 0 12 पण 60, 12 72 भागीला किती, 100. तर काय म्हणते, तर दुकानदाराच्या उत्पन्नावर किती फरक पडेल, तो उत्पन्नावर फरक पडेल ना. पहिले 100% विक्री होते त्याला किती, 72 म्हणजे किती, 28%चा फरक पडेल. 28%चा फरक, ते बी तोटा होईल त्याला. काय होईल, तोटा होईल. कारण की ते 100% आहे, 72 आहे, 100 कमी आहे म्हणजे काय, तोटा झाला. किती पर्सेंट तोटा झाला, 28%चा तोटा झाला. ठीक आहे, एवढा फरक पडला. समजा क्वेश्चन काय म्हटलं आहे की एका वस्तूच्या किमतीत 15% ने वाढ केली. आता एका वस्तूची किमतीत 15% ने वाढ केली तर कोणत्याही वस्तूची किंमत काय असतो, त्यामध्ये पहिले 100% असते. जर त्या वस्तूच्या किमतीत 15% ने वाढ केली म्हणजे ती वस्तू किती झाली, 115 भागीला किती, 100 गुणिला. त्यामुळे वस्तूची विक्री 5% ने वाढली. विक्री जर 5% ने वाढली म्हणजे किती, 105 भागीला किती, 100. ठीक आहे. यामुळे दुकानदाराचे उत्पन्न 6400 रुपयांनी वाढले. उत्पन्न काय म्हणते इथं, वाढले म्हणते. तर दुकानदाराच्या पूर्वीचा गल्ला किती होता, पूर्वीचा म्हणजे मूळ गल्ला किती होता, करायला सॉल्व्ह करून टाकू आपण. ठीक आहे, 5 1 5 5 2 10 आणि 5 1 5 5 1 5 5 2 10 0. पुन्हा काय करते का, ठीक आहे, 5 चोक 20 5 2 10 1 त्याला 5 3 15. ठीक आहे, म्हणजे किती करायला इथे 100 गुणा 4 किती झाले, 400 आणि 23 गुणिला 21 21 1 21 21 बेचा 21 63 63 किती 3 8 6 21 1 21 21 बेचा बेचा आणि 6 किती झाले 48. बरोबर 48. ठीक आहे, तर पहिले किती होतं, पहिले होती 400 रुपये त्याची मूळ किंमत किंवा मूळ गल्ला. आता त्याचा गल्ला किती झाला, 483. म्हणजे आता गल्ला कितीने वाढला रे, याचा गल्ला वाढला 83 न. आणि हा गल्ला 83 न जो वाढला, हा गल्ला दुकानदाराचे उत्पन्न कितीने वाढले म्हणजे 7400. तर हा गल्ला 83 7400च्या बरोबर आहे. त्यामुळे तर दुकानदाराचा पुढचा गल्ला किती, सपोज 400, कारण मूळ गल्ला असते. तर हा 400 कितीच्या बरोबर, क्रॉस मल्टिप्लाय करा. जर क्रॉस मल्टिप्लाय केलं 400 गुणिला किती 7400 भागीला किती 83. ठीक आहे, बरोबर केलं का नाही आपण इथं. 5 2 10 5 1 5 आणि 5 2 10 0. ठीक आहे, 5 4 20 5 2 10 5 3 15 21 2 63 3 6 21 2 42 60. बरोबरच आहे. ठीक आहे, जर याला आपण कापलं तर याचा आपल्याला काय आन्सर भेटून जाईल. ठीक आहे, तर तुम्ही याला कापा आणि याचा क्वेश्चनचा आन्सर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. ठीक आहे, समोर बघा काय म्हटलंय की एका वस्तूची किंमत 20% ने वाढली. एका वस्तूची किंमत 20% ने वाढली, त्यामुळे खप 20% ने घटला. वस्तूची कोणती वस्तू स्वतःमध्ये काय असते, पहिले 100% असते. तर वस्तूची किंमत 20% ने वाढली. 20% ने वाढली म्हणजे काय झाली, 120 भागीला काय 100. नंतर अगेन गुणिला, यामुळे खप 20% ने घटला. तर जो खप आहे तो 20% ने त्याच्यात घट आली. घट म्हणजे काय झाली मग 80 भागीला 100, कारण 20% ची घट झाली. त्यामुळे दुकानदारात पूर्वीपेक्षा 6480 रुपये कमी मिळतात. पहिले सॉल्व्ह करून टाकू आपण. 0 0 0 0 बारीक झाले 96 भागीला किती 100.
तर पहिले 100 रुपये मिळत होते, आता किती भेटला 96, म्हणजे किती डिफरन्स झाला? डिफरन्स झाला 4चा. आणि हा 4 कितीच्या बरोबर आहे? 6480 बरोबर. कारण एवढा इथे काय कमी भेटत आहे, इथे किती कमी भेटत आहे? 4 रुपये. आणि इथे किती 4 किती बरोबर आहे? 6480 बरोबर कमी झाले. तर दुकानदाराचे पूर्वीचे उत्पन्न सांगा. तर दुकानदार पूर्वीचे उत्पन्न किती आहे? 100. 100 कितीच्या बरोबर राहील? करा क्रॉस क्रॉस मल्टिप्लाय. 6480 गुणिला 100 भागीला 4. 4 1 4 आणि ठीक आहे, 4 1 4 तिसरे झाले 2, 4 सगळं 24, 4 2 8 आणि 0. तर याचा आन्सर किती होईल? 1620 आणि 20. ठीक आहे. तर आन्सर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा. क्वेश्चन सुद्धा समोरचा क्वेश्चन पहा. समोरच्या क्वेश्चन मध्ये काय म्हटलंय बघा, की एका शर्टच्या किमतीवर 20% सूट देण्यात आली. तर पहिले शर्टची किंमत किती होती? 100%. आता त्याच्यावर 20% सूट देण्यात आली, तर म्हणजे किती पर्सेंट झाली ती आता? 80% झाली ती किंमत. तर शर्टच्या किमतीत किती पर्सेंट वाढ झाली पाहिजे? काय म्हणते इथं? वाढ झाली पाहिजे. वाढ म्हणजे काय होते? जास्त. दोघांचा डिफरन्स किती? 20 गुणिला किती? 100. वाढ म्हणजे जास्त होते, तर भागीला काय घ्यायची? कमी व्हॅल्यू. कमी कोणती आहे? 80. 80 20 1 20 20 चौक 80 4 1 4 4 25 100. तर किती पर्सेंटचा फरक पडणार होता? तर एकूण मिळतं फरक पडणार नाही. तर दुकानदार किती वाढ झाली पाहिजे? तर 25% वाढ झाली पाहिजे. समजला? असे क्वेश्चन आपण प्रिव्हियस व्हिडिओमध्ये घेतले आहे. तर तुम्हाला कळेल. तर तुम्हाला प्रिव्हियस जे लेक्चर आहे याच्या आधीचे तुम्हाला बघावं लागेल. ठीक आहे. सराव क्वेश्चन म्हणजे काय? तुम्हाला जे आता क्वेश्चन शिकवले, आपण जे डिस्कस केले आहे क्वेश्चन, तुम्हाला सेम त्याच प्रकारचे क्वेश्चन तुम्हाला बघायचे आहे, करायचे आहे, आणि त्याचा आन्सर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचा आहे. चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, व्हिडिओला लाईक करायचा आहे, आपल्या मित्रासोबत व्हिडिओ शेअर करायचा आहे, त्याला पण शिकवायचं आहे, समजायचं आहे. ठीक आहे. तर समोरचा क्वेश्चन पहा. समोरचा क्वेश्चन पहा. अरे बाप, थोडा मोठा. ठीक आहे. समोरचा क्वेश्चन बघूया, करूया, सॉल्व्ह करूया आपण. त्याला काय म्हटलंय, की रघुला एका परीक्षेत 35% गुण मिळाल्याने तो 15 गुणांनी नापास झाला. आता मलाही सांगा, जर त्याला पास व्हायचं असेल, जो हा रघु आहे, हा कोण आहे? रघु आहे. रघुला 35% तर भेटले, आणि त्याला 15 मार्क कमी भेटले. जर त्याला 15 मार्क अजून भेटले असते, तो काय झाला असता? पास झाला असता. जर 35% काय म्हटलं तर रघुला एका परीक्षेत 35% गुण मिळाले. ठीक आहे. मिळाल्याने तो 15 गुणांनी नापास झाला. म्हणजे जर 35 मध्ये जर प्लस 15 केले तर हा पास झाला. बरोबर. त्याच परीक्षेत दिनूला 26% गुण मिळाले. जर इथं हा दिनू आहे, ठीक आहे, हा काय आहे? दिनू आहे. जर दिनूला 26% गुण मिळाले, जर दिनूला 26% गुण मिळाले, तर तो 51 गुणांनी नापास झाला. किती गुणांनी नापास झाला? 51 गुणांनी नापास झाला. तर दिनूला सुद्धा पास करू आपण. याला जर आपण 51 देऊन दिले, ठीक आहे, हे घे, हे घे, हे पास हो. ठीक आहे. तो दिनू काय झाला? पास झाला. रघु पास झाला. 35% गुण मिळाले, प्लस 15 टाकले आपण, पास झाला. म्हणजे पास इक्वल झाले की नाही? दोघांची पण पास व्हायची जे मार्किंग आहे सेम राहील ना. ठीक आहे. म्हणजे रघु पण सेम राहील, दिनू पण सेम राहील. म्हणून आपण काय केलं? सेम केला. हाय पास झाला बाउंड्रीवर, हाय पास झाला बाउंड्रीवर. ठीक आहे. आता आपल्याला काळाच्या समोरच्या क्वेश्चनचे आन्सर ते आपण काढू. आणि पहिले आपण थोडं सॉल्व्ह करायला लागेल. ठीक आहे. तर बघा, हा 35% आहे, हा 35% आहे, हा किती पर्सेंट आहे? 26% आहे. जर 26% तिकडे गेला, तिकडे, ठीक आहे, राईट साईडवरून काय गेला? लेफ्ट साईडला गेला, काय होईल? मायनस. काय होईल? वजा. तर 35% मायनस, हा मायनस वर आहे. ठीक आहे. 35% मायनस 26% इक्वल्स टू किती? 51. हा 15 तिकडे गेला, काय झाला मग? मायनस. ठीक आहे. ठीक आहे ना. किती गलती होईल? हा, अशीच गलती होते मग. मिटवायचा आहे. ठीक आहे. घेतला पेन. हा, तर 15 तिकडे गेला तर काय झाला? इथं मायनस. बरोबर. 35 मायनस 26 म्हणजे किती होते? 9 राहते का? ठीक आहे. 9% राहिले, आणि इक्वल्स टू 51 मायनस 15 म्हणजे 41 आणि मायनस. ठीक आहे ना. 11 5 किती राहिले? 6. कॅरी 1. ठीक आहे. किती राहिले? 3. 5 2 गेले 3 झाले. म्हणजे 9% अगर 36च्या बरोबर आहे. काय म्हटलं इथं पहा, 9% अगर 36 मार्काच्या बरोबर आहे, तर परीक्षा एकूण किती गुणांची होती? तर परीक्षा होती 100%ची. ठीक आहे. तर परीक्षा किती गुणांची होती? 100%ची. करा क्रॉस मल्टिप्लाय. तर बघा, इथं क्रॉस मल्टिप्लाय जर केलं तर 100 गुणेला 36 भागेला किती? 9. 9 चौक 36. 100 गुणिला 4 किती झाले? 400. तर एक परीक्षा एकूण किती गुणांची होती? तर परीक्षा एकूण गुणांची होती 400. समजलं?
रघुला त्या परीक्षेत किती गुण मिळाले? तर रघुला बघा काय म्हटलं, रघुला एका परीक्षेत 35% गुण मिळाले. तर रघुला आपण बघू बीचा आन्सर, रघुला भेटले किती पर्सेंट? 35%. तर 400चे 35% भेटले कोणाला? रघुला. 0 0 0 0 35 दुने 70, 70 दुने 140. तर रघुला भेटले 140 मार्क. रघुला भेटले किती मार्क? 140 मार्क. ठीक आहे. आता सी मध्ये काय म्हटलंय बघा, पास होण्यासाठी आवश्यक गुण किती आहे? तर रघुला भेटले 140 मार्क. त्याला जर अजून 15 गुण भेटले असते तर तो पास झाला असता. तर म्हणजे पास व्हायला लागते आपल्याला किती? 155 मार्क. कळलं? ठीक आहे. डी, पास होण्यासाठी किती पर्सेंट लागतात? तर पास होण्यासाठी लागतात किती पर्सेंट? तर बघा 100% म्हणजे 400 मार्क. ठीक आहे. आणि पास व्हायला लागते किती आपल्याला? 155 मार्क. तर 155 मार्क म्हणजे किती पर्सेंट? करा क्रॉस मल्टिप्लाय करा ना. 100 गुणिला 155 भागेला किती? 400. 0 0 कटला, 0 0 कटला, म्हणजे काय? 155 तुम्हाला 4 न भाग द्यायचा आहे. जे आन्सर येईल ते आन्सर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे. ठीक आहे. आपण जाऊया समोरच्या क्वेश्चनवर. मजा आली? व्हेरी गुड, मजा आली तुमचं. व्हिडिओ लाईक ठोका, लाईक ठोका, लाईक ठोका. ठीक आहे. तर समोरचा क्वेश्चन पहा. रमाला एका परीक्षेत 30% गुण मिळाल्याने ती 26 गुणांनी नापास झाली. रमाबाई नापास झाली. ठीक आहे. तर रमा ही आहे, तिला 30% गुण मिळाले. ठीक आहे. 30% गुण मिळाले. ठीक आहे. तर त्याला ती 26 गुणांनी नापास झाली ना, तिला 26 गुण द्या ना, मग पास होईल ना ते. ठीक आहे. त्याच परीक्षेत राधाला 22% गुण मिळाले. ही तिची मैत्रीण राधा हे नापास झाली. ठीक आहे. मस्त जास्त करते ना, नापास कोण नाही होणार. 20% गुण मिळाले व ती 50 गुणांनी नापास झाली. त्या हिने 50 फुकटचे मार्क, हे 50 फुकटचे मार्क. होय पास टू बी. हा, हिने मी पहिल्या क्वेश्चन सॉल्व्ह करू ना आपण, नाही करू का? हा 30 आहे, 22 आहे. 30 मायनस 22 गेले किती? 8% झाले की नाही झाले? 8% झाले. व्हेरी गुड. आणि हे 26 जर तिकडे गेले तर 50 मायनस 26 किती राहील? 24. 24 राहील का नाही? म्हणजे 8% किती मार्काच्या बरोबर आहे? 24 मार्काच्या बरोबर आहे. तर तर 100% म्हणजे किती होते रे बाब्या? काळ क्रॉस मल्टिप्लाय करता येईल का रे? करता येईल ना, कोण नाही करता येईल? एवढं शिकलो ना आपण. ठीक आहे. 8 1 8, 8 2 16, 8 3 24, 3 गुणला 100 म्हणजे 300 गुणाची परीक्षा होती. तर परीक्षा किती गुणाची होती रे? 300 गुणाची परीक्षा होती. ठीक आहे. ए पार्टचा आन्सर किती झाला? 300. नंतर पार्ट बघू आपण बी. बीचं आन्सर काय? रमाला परीक्षेत किती गुण मिळाले? रमाला परीक्षेत मिळाले किती गुण? 30%. तर 300चे 30% आपण काढून देऊ रमाले. 0 0 कटले, 0 0 कटले, 30 गुणला 3 3 त्रिक 9, 90 गुण भेटले रमाला. ठीक आहे. सी पार्ट मध्ये काय म्हटलं? पास होण्याचे आवश्यक गुण किती? रमाला भेटले किती गुण? 90 गुण. रमाला अजून किती दिले असते आपण ना? 26 दिले असते. पास झाली असती ते, है ना. म्हणजे 116 गुण पास व्हायला लागते. ठीक आहे. डी मध्ये काय म्हटलंय? किती टक्क्यांना उमेदवार उत्तीर्ण होतो? ठीक आहे. तर 100% म्हणजे किती होते रे? 100% म्हणजे 300 होते. तर 300 मार्क होते. तर 116 मार्क म्हणजे किती पर्सेंट? तेवढेच आपले उत्तीर्ण व्हायला पाहिजे. क्रॉस मल्टिप्लाय करा. 100 गुणिला 116 भागेला किती? 300. 0 0 कटला, 0 0 कटला. मग एक काम तुम्ही करा ना आता, 116 ला 3 भाग द्या तुम्ही. देता येईल ना? द्या ना, मग द्या ना. आणि जे आन्सर येईल आन्सर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा. ठीक आहे. स्वाहा. समोरचा क्वेश्चन पहा. ठीक आहे. समोरचा क्वेश्चन मध्ये त्याच प्रकारचा आहे. काय म्हटलंय की किशोरला एका परीक्षेत 25% गुण मिळाले व तो 35 गुणांनी नापास झाला. हा किशोर आहे. ठीक आहे. किशोरला 25% गुण मिळाले, 25% गुण मिळाले व तो 35 गुणांनी नापास झाला. द्या त्याने 35 गुण, द्या त्याने 35 गुण, झाला पास. 25% भेटले प्लस 35 मार्क दिले, झाला पास. त्याच परीक्षेत शिरीषला, त्याच परीक्षेत शिरीषला 32% गुण मिळाले. 32% गुण मिळाले व त्यास पास होण्यासाठी आवश्यक असलेल्या गुणापेक्षा 14 गुण जास्त मिळाले. लय तीर मारलं. 14 गुण जास्त मिळाले, 14 गुण मायनस करायचे. कोण मायनस? 32% मधून 14 गुण जर मायनस केले तर हा आला बाउंड्रीवर पास होत असत्या. आणि किशोर पण गेला बाउंड्रीवर पास होती. म्हणजे किशोर आणि शिरीष आता काय झाले? सेम सेम झाले. कारण की ह्या बी आता सेम सेम झाला, पास होती. ह्या बी आला बाउंड्रीवर, ह्याही आला बाउंड्रीवर, झाल्या पास होती. दोघांनी आपण इक्वल केला. आता इक्वलचा फायदा काय? आपल्याला काय भेटेल? समोरचं क्वेश्चन करायला हेल्प होईल. ठीक आहे. तर 25 आणि 32
जर हे 25% इकडे आले आणि काय झाले मायनस झाले 32 मधून, तर 32 मायनस 25 किती राहिले शिल्लक 5 7 राहिले 7%. आणि 14 जर इकडे गेलं काय होईल प्लस होईल 14 आणि 35 किती होईल 35 45 45 आणि 49. ठीक आहे 49. तर परीक्षा एकूण किती गुणांची होती पार्ट ए मध्ये काय बघा परीक्षा किती गुणांची होती बघा 7% म्हणजे 49 गुण. तर 100% म्हणजे किती गुण. तर हा क्रॉस मल्टिप्लाय 100 गुणिला 49 भागीला किती 7 7 1 7 7 49 7 गुणिला 100 म्हणजे 700. परीक्षा होती 700 गुणांची. परीक्षा किती गुणांची होती 700 गुणांची होती. ठीक आहे. पार्ट बी मध्ये काय म्हटलंय पार्ट बी मध्ये म्हटलंय शिरीषला परीक्षेत किती गुण मिळाले. शिरीषला परीक्षेत किती गुण मिळाले ठीक आहे 32 गुण मिळाले आणि 14 जास्त होते. ठीक आहे. तर 700 चे 32 गुण काढू आपण. 700 32 गुण 0 0 कॅन्सल 0 0 कॅन्सल 7 गुणे 14 चे 4 कॅरी 1 7 21 ते 22 आणि 14 अजून होते त्याला एक्स्ट्रा 4 2 8 2 1 3 आणि 2 जे त्याला 238 भेटले शिरीषला 238 गुण भेटले होते शिरीषला. पास होण्यासाठी आवश्यक गुण किती होते किती ते आपल्याला कशा पण काढता येते पण आपण सिरीजवरून काढू शकतो. आपण सिरीजला किती भेटले होते 224 मार्क. ठीक आहे. आणि 14 गुण जास्त भेटले होते म्हणजे आपण याला असं म्हणू शकतो 224 मार्क हे पासिंग मार्क होते. ठीक आहे ना. चालेल 224 कसं राहिले 32% 200 झाले तर 224 -14 करायला लागेल म्हणजे 0 आणि हा 1 आणि म्हणजे 210 मार्क हे पासिंग मार्क होते. आणि डी मध्ये काय म्हटलं आपल्याला की किती टक्क्यांना उमेदवार उत्तीर्ण होतो. तर बघा 100% म्हणजे झाले 700 मार्क आणि आपल्याला पाहिजे 210 मार्क पास व्हायले तर किती 210 मार्क म्हणजे किती पर्सेंट. ठीक आहे. हे काम तुमचं आहे. ठीक आहे ना. 100 गुणला 210 करा भागेला 700 करा. ठीक आहे. 0 0 कॅन्सल 0 0 कॅन्सल 7 1 7 7 7 1 21 आणि 3 ला 0 म्हणजे किती 30%. तर 30% हे काय 30%ला तर काय होतो उत्तीर्ण होतो. किती मार्क भेटले त्याला 210 मार्क भेटले. ठीक आहे. जर क्लिअर आहे तर चला बघा समोरचा क्वेश्चन बघूया. अच्छा प्रकार चेंज झाला. व्हेरी गुड नो प्रॉब्लेम. करूया समोरचा क्वेश्चन सॉल्व आपण. काय म्हटलंय अरे बापरे समोरचा क्वेश्चन भारी क्वेश्चन दिसायला. काय म्हटलं बघा की सतीश आपल्या पगाराच्या 12% भाडे भरतो. किती पर्सेंट भाडे. ठीक आहे. भाडे किती पर्सेंट 12%. ठीक आहे. आपण त्याला देऊ. ठीक आहे. आपण जरा इरेज करू ऑल पेन घेऊ घेतला पेन. सतीश आपल्या पगाराच्या 12% भाडे किती पर्सेंट भरतो 12% भरतो. पगाराच्या 13% रक्कम मुलाच्या शिक्षणावर किती 13% भरतो. ठीक आहे. 13% खर्च करतो. पगाराच्या 14% रक्कम किराणा मालावर. ठीक आहे. किराणा मालावर किती खर्च करतो 14% खर्च करतो. ठीक आहे. पगाराच्या 15% रक्कम प्रवासावर खर्च करतो. ठीक आहे. तर प्रवासावर किती 15% रक्कम खर्च करतो. प्रवासावर 15% रक्कम खर्च करतो. ठीक आहे. तर त्यानंतर त्याच्याकडे 3450 रुपये शिल्लक उरतात. तरी सुद्धा खर्च करून त्याच्याकडे 3450 रुपये शिल्लक उरतात. व्हेरी गुड. सेव्हिंग करायला पाहिजे शिल्लक करायला पाहिजे. तर त्याचा पगार किती व तो प्रवासात किती टक्के खर्च करतो त्याचा पगार काढायचा आपल्याला. ठीक आहे. 12 13 14 15 5 4 9 9 9 9 9 9 आणि 3 किती 10 11 12 12 आणि 2 14 14 चे 4 कॅरी 1 1 2 3 4 5. ठीक आहे. तर 5 म्हणजे 54. तर 54% खर्च करतो. 54% जर खर्च करतो कोणत्याही व्यक्तीचा पेमेंट काय असतो स्वतःमध्ये 100% असतो. 100% पैकी तो जर 54% खर्च करत आहे त्याचा अर्थ तो 46% सेव्हिंग करत आहे. आणि हे 46% जे आहे ते 46% आपल्याला दिले आहे 3450 च्या बरोबर. आणि आपल्याला काढायचा काय पगार काढायचा आहे. तर पगार किती पगाराचा आहे 100%. तर 46% म्हणजे एवढे. तर 100% म्हणजे केवढे क्रॉस मल्टिप्लाय करा. 100 गुणिला 3450 भागीला किती 46.
ठीक आहे. सॉल्व करावं लागेल याला. ठीक आहे, सॉल्व कसं होईल? आपल्याला छेचाचा फळा येत नाही तर आपण म्हणू 23चा फळा. 23 23 जुने 46, 23 एक 23, 23 33 34 म्हणजे शिल्लक झाले 11, 11 5, 23 2 46, 23 92, 23 5 115, 23 5 115 झाले आणि हा 0 म्हणजे 150. बेले 150 भाग दिला तर 75. ठीक आहे, तर 75 आणि 100 म्हणजे जरा 7500. अरे बापरे, लय कमी पेमेंट आहे पुराचा. सतीशचं पेमेंट लय कमी आहे, 6500 सतीशचा पेमेंट आहे. आणि काय म्हटलं आहे की प्रवासावर किती खर्च करतो? प्रवासावर किती खर्च करतो? 15%. तर 7500चे जर आपण काढले किती 15%, तर 15 भागिले 100, 0 कॅन्सल, 0 कॅन्सल. आणि 75 गुणिला 15, 75 गुणिला 15 तुम्हाला करायचं आहे आणि आन्सर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचा आहे. एवढा पैसा असं ती आपल्या प्रवासावर खर्च करतो. ठीक आहे, समजा क्वेश्चन बघूया. समजा क्वेश्चन तसाच आहे, काही नवीन नाही त्याच्यामध्ये, तसाच आहे. सॉरी, आई आई तिच्या पगाराच्या 23% रक्कम किराणा मालावर खर्च करते. किराणा 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 किती? 23% खर्च करते. ठीक आहे, 23%. पगाराच्या 16% रक्कम मुलाच्या शिक्षणावर खर्च करते. शिक्षण इम्पॉर्टंट आहे, शिक्षणावर खर्च करणं. शिक्षणावर किती खर्च करते? 16% रक्कम खर्च करते. व पगाराच्या 14% रक्कम इतर बाबीवर, इतर ना इतर इतर बाबीवर किती खर्च करते? 14% खर्च करते. तर त्यानंतर तिच्याकडे 4465 रुपये शिल्लक होता, तरी होतात म्हणते. पहिल्या आपण करून पाहू. 6 3 9, 6 3 9, 6 4 6 3 13, 13 3, कॅरी 1 1 2 3 4 5 53% खर्च करते. म्हणजे शिल्लक किती राहिले तिच्याकडे? 47%. 47% शिल्लक राहिले की नाही राहिले? 100 मायनस 53 म्हणजे किती झाले? 47. 47% कितीच्या बरोबर आहे? शिल्लक किती आहे? 4465. तिच्याकडे शिल्लक आहे किती पर्सेंट? आईकडे 47%. 47% म्हणजे पैसे किती शिल्लक आहे? 4465 रुपये. 47% झाले 4465 रुपये. तर काय म्हटलं आपल्याला? तर आईचा पगार किती? तर पगार म्हणजे काय? पगार आपला असते 100%. 100% म्हणजे किती? क्रॉस मल्टिप्लाय करा. ठीक आहे, तर क्रॉस 100 गुणिला 4465 भागेला किती? 47. असं भाग 47 येईल. दिक्कत आली गोष्ट आहे. दिक्कत आली गोष्ट आहे. कराल का सवाल तुम्ही? या करून दाखवू, काही दिक्कत नाही आहे, करून चालेल आपण सॉल्व. 4465 आपल्याला भाग द्यायचा आहे किती? 47 नी भाग द्यायचा आहे. ठीक आहे, तर आपण याला डायरेक्ट लावू का? लॉजिक लावू का रे? 4 ठीक आहे, जर आपण लॉजिक लावला तर 470 10 आणि मल्टिप्लाय केलं 470 होईल. आणि ठीक आहे, करू आपण सॉल्व करू याला. 9 ने भाग द्यावा लागला आपल्याला. 9 ने भाग जर दिला आपण, 9 ने भाग दिला तर 47 गुणिला 9. ठीक आहे, 9 5 9 9 7 63 किती आले? 3 हातचे 6 आणि 9 36 36 आणि 6 झाले 42. ठीक आहे, याला जर आपण केलं मायनस, अजून गेले 3, त्यातून 2 गेले 2 आणि 0 आणि इथे हा पुन्हा 5. याला जर आपण 47ला जर आपण 47ला जर आपण 5 मल्टिप्लाय केलं तर 7 5 35चे 5 असलेले 3 5 20 आणि 3 23. ठीक आहे, म्हणजे हा 5 95. ठीक आहे, 235 होऊन जाते. ठीक आहे, तर एवढा सगळा पोर्शन हा आला. याचा आन्सर किती आला? 95. किती आहे? 95 आहे. ठीक आहे, 95 आहे. ठीक आहे, म्हणजे 47 आणि 47 95 एवढे म्हणजे किती झाला? 9500 हे झालं आपलं आन्सर. ठीक आहे, आपण बाकी कचरा आपण मिटून टाकू. एवढा क्वेश्चन आपण आपला मिटून टाकू. त्याचं काम नाही आपल्याला. ठीक आहे, समजलं? समोरचं काय म्हटलं आपल्याला? समोरचं म्हटलं आहे की ती मुलाच्या शिक्षणावर किती रक्कम खर्च करते. तर मुलाच्या शिक्षणावर किती खर्च करते? 16%. तर तुम्हाला आता 9500 याचे 16% काढायचे आहे. 00 आन्सर आणि आन्सर कमेंट बॉक्समध्ये कमेंट मारायचा आहे. ठीक आहे,
त्यामुळे क्वेश्चन पण सहज आहे, करा, सॉल्व्ह करा, आन्सर करून टाकतो कमेंट. ठीक आहे. आता बघूया आपण प्रकार 13वा. प्रकार 13वर आलो आपण. प्रकार 13 काय म्हटलं आहे? प्रकार 13 काय म्हटलं आहे बघा, की एका वर्तुळाची त्रिज्या किती आहे? 25% ने वाढली तर त्याचे क्षेत्रफळ किती आहे? तर बघा काय म्हटलंय, सा वर्तुळ आहे आणि वर्तुळाची त्रिज्या आहे, त्रिज्या म्हणजे रेडियस. ठीक आहे. आणि याचं क्षेत्रफळाचा फॉर्म्युला काय असते? पाय आर स्क्वेअर. म्हणजे इथं आर किती वेळाला? 2 वेळाला. ठीक आहे. तर याला लागते सक्सेसिव्ह. सक्सेसिव्हचे 2-3 फंडे आहे, पण तुम्हाला इथं जो फंडा आहे कामाचा तो तुम्हाला सांगतोय. एक्स प्लस वाय प्लस एक्स वाय भागेला 100 हा पहिला फंडा आहे. इन्क्रीजिंग साठी म्हणजे वाढत असेल तर आणि घट जर होत असेल तर एक्स प्लस वाय मायनस एक्स वाय भागेला 100 हा सक्सेसचा फंडा आहे. हा सक्सेसचा फंडा खूप साऱ्या ठिकाणी यूज होतो. ठीक आहे. खूप साऱ्या ठिकाणी काय होतं? यूज होतो. आता काय म्हटलं इथं आपल्याला, की इथं वाढत आहे. ठीक आहे. वर्तुळाची त्रिज्या 25% वाढली तर त्यांचे क्षेत्रफळ किती पर्सेंटने वाढेल? तर 25 प्लस 25 प्लस 25 गुणिला 25 भागेला किती? 100. 25 किती झाले? 50 प्लस 25 गुणिला 25 म्हणजे किती? 625 भागेला किती? 100 म्हणजे किती? 50 प्लस 6.25 म्हणजे किती? 56.25% एरिया म्हणजे क्षेत्रफळ वाढेल. ठीक आहे. चला समोरचा क्वेश्चन बघूया आपण. सेम आहे, की एका वर्तुळाची त्रिज्या 14% ने वाढविली तर त्याचे क्षेत्रफळ किती % वाढेल? तर 14 प्लस 14 प्लस 14 गुणिला 14 भागेला 100. 14 प्लस 14 किती झाले? 28. 14 196 भागेला 100 म्हणजे 1.96 म्हणजे 29.96 एवढा पर्सेंट त्याचे क्षेत्रफळ वाढेल. तर समजा क्वेश्चन बघूया. एका वर्तुळाची त्रिज्या 16% ने कमी केली. व्हेरी गुड. जर कमी असेल तर मला फॉर्म्युला सांगितला मी, एक्स प्लस वाय मायनस एक्स वाय भागेला 100. हा काही फॉर्म्युला नाही आहे, ऍक्च्युली हा सक्सेसचा फॉर्म्युला आहे आणि हा खूप ठिकाणी यूज होतो. पर्सेंटेज असेल की सिम्पल कंपाउंड असेल किंवा मग कोणता प्रॉफिट अँड लॉस असेल, हा एक म्हणजे स्टँडर्ड फॉर्म्युला म्हणता येईल. खूप साऱ्या ठिकाणी असं इथंच यूज होते असं नाही आहे, हा खूप साऱ्या ठिकाणी यूज होते. म्हणून सक्सेसचा फॉर्म्युला आहे. ठीक आहे. सॉरी. तर बघूया समोरचा क्वेश्चन. जस्ट सेकंड मी थोडं पाणी देतो. हा. तर बघूया समोरचा क्वेश्चन काय म्हटलंय, की एका वर्तुळाची त्रिज्या 16% कमी होते. 16% कमी होते म्हणजे किती? 16 प्लस 16 मायनस 16 गुणिला 16 भागेला 100 कमी होत आहे म्हणजे असं करा. 16 प्लस 16 32 मायनस 16 च्या किती? 26 होते. अरे ठीक आहे. भागेला 100 पॉईंट. ठीक आहे. 32 मायनस 56 32 मायनस 2.56 2.56 म्हणजे किती होईल? हे 29.100 मायनस 56 म्हणजे किती? 44. 29.44% ने कमी होईल. ठीक आहे. समोरचा क्वेश्चन बघा, की ह्या क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला सेम आहे. क्वेश्चनचा आन्सर काढायचा आहे आणि आन्सर कमेंट बॉक्समध्ये कमेंट मारायचा आहे. ठीक आहे. प्रकार 14 बघा. प्रकार 14 काय म्हटलंय बघा, की एका निवडणुकीत 2 उमेदवारापैकी 35% मते मिळवलेला उमेदवार 6,300 मतांनी पराभूत झाला तर जिंकलेल्या उमेदवारास किती मत मिळेल? आता बघा, इलेक्शन चालू आहे लोकसभेचे, बरोबर. तर कधी पण इलेक्शन जे होते ते इलेक्शन मध्ये जे वोटिंग करतात लोक त्यांना आपण 100% कन्सिडर करू आणि कधी पण 100% कन्सिडर होईल. ठीक आहे. आणि जिंकेल एक हारेल, ऑब्विस आहे. तर काय विषय आहे का? नाराजी? काही नाराजी नाही. हाच क्वेश्चन. एका निवडणुकीत 2 उमेदवारांपैकी 35% मत मिळालेला उमेदवार, तर एकाला किती पर्सेंट भेटले? एकाला भेटले 35%. तर दुसऱ्याला किती भेटले असतात? 100 मायनस 35 म्हणजे किती? 65. त्याला भेटले 65%. बरोबर आहे की नाही आहे? तर मते मिळालेला उमेदवार 6,300 मतांनी पराभूत झाला. कारण यानं खाल्ले 65%, याने खाल्ले 35%. याने किती कमी भेटले म्हणते? 6,300. याने कमी किती पर्सेंट भेटले? याने कमी पर्सेंट भेटले 55, 55, 65. याने भेटले 30% कमी आणि हे 30% कमी भेटले म्हणजे 6,300 मत एवढे भेटले कमी. तर जिंकलेल्या उमेदवार किती मत मिळाले? जिंकलेल्या उमेदवार किती भेटले? 65%. 30% म्हणजे 6,300. जर आपल्याला विचारलं असतं की टोटल उमेदवार किती होते, की टोटल निवडणूक वोटिंग करणारे किती होते, तर आपण इथे केलं असतं 100%. तर आपल्याला विचारलं काय? जिंकलेला. हा हारलेला आहे आणि हा जिंकलेला आहे.
तर आपल्याला विचारलं की जिंकलेल्या उमेदवारास किती भेटले, तर जिंकलेल्या उमेदवारास भेटले 65%. तर 65% कितीच्या बरोबर, करा क्रॉस मल्टिप्लाय. क्रॉस मल्टिप्लाय करा नंतर काय होईल, 65 गुणिले 6300 भागेला 30. 0 0 3 1 3 3 2 6 आणि 3 1 3. 65 गुणिले 210 करा ना मल्टिप्लाय करा. 0 21 रुपयाच्या 21 21 5 105 105 5 7 10 21 5 21 21 21 26 10 136 एवढं. ठीक आहे, 13,650 एवढे मत मिळाले त्या उमेदवाराला जो जिंकला होता त्याला. ठीक आहे, बघा समजा क्वेश्चन बघूया. एका निवडणुकीत 2 उमेदवारांपैकी 16% मते मिळवणारा उमेदवार 3,910 मतांनी पराभूत झाला, तर जिंकलेल्या उमेदवारास किती मतं मिळाली? 100%. ठीक आहे, पैकी एकाला भेटले 16%, दुसऱ्याला किती भेटले? 84%. ऑब्वियस आहे ना, एकाला 16% भेटले, एकाला 84% भेटले. तर याचा डिफरन्स किती आहे? याचा डिफरन्स काढला आपण तर 84 मायनस 10 किती? 74. 74 मायनस 6, 74 मायनस 6 म्हणजे किती? 68. बरोबर आहे, 68 होईल ना. 14 मायनस 6, 14 मायनस 6, 14 मायनस 6 म्हणजे 8 कॅरी 1 आणि 6. 68%. 68% म्हणजे किती? 3,910. ठीक आहे, तर जिंकलेल्या उमेदवार किती मत मिळाले? जिंकलेल्या उमेदवारास भेटले 84%. तर 84% कितीच्या बरोबर? करा क्रॉस मल्टिप्लाय आणि आन्सर काढा आणि आन्सर कमेंट बॉक्समध्ये कमेंट मारा. ठीक आहे, जरा समजा क्वेश्चन बघूया. हा तुमचा इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. एका निवडणुकीत 6% मतं अवैध ठरली. अवैध ठरली म्हणजे 100% वोटिंग तर झाली, त्यापैकी काय झालं? 100% वोटिंग तर झाली, त्यापैकी 6% खराब झाली. अवैध म्हणजे खराब. ठीक आहे, निरस्त केली ते. तर वैध मतांच्या 30% एकाला भेटली, दुसऱ्याला किती भेटले? 70%. ठीक आहे, 30% याला भेटले, त्याला भेटले 70%. तिचा डिफरन्स आहे 40चा. तर 40%चा डिफरन्स तिच्या बरोबर आहे 564च्या बरोबर आहे. 564च्या बरोबर आहे. तर 100% म्हणजे किती? करा क्रॉस मल्टिप्लाय केले तर काय होईल? 564 गुणिले 100 भागेला किती? 40. ठीक आहे, तर हा 0 20 दुणे 40 आणि 20 आपण 100 बेके बेदुने 4 बे 8 16 बेदुने 4 आणि म्हणजे 282 गुणिले 5. 5 दुणे 10 0 कॅरी 1. 5 8 40 नाही, एकेच्या 1 हातच्याने 4. 5 दुणे 10 10 4 14. ठीक आहे, म्हणजे 1410 होतं. हे फक्त वोटिंग झालेले आहे. वोटिंग झालेले म्हणजे किती? हे आहे 96%. आणि 6% काय आहे? 6% मत अवैध आहे. तर 6 म्हणजे 100% पैकी 6 अवैध आहे म्हणजे किती? 96%. 94%. हे 94% म्हणजे 1410. तर 100% म्हणजे किती? क्रॉस मल्टिप्लाय करा. ठीक आहे, क्रॉस मल्टिप्लाय करा, आन्सर काढा आणि आन्सर कमेंट मारा. ठीक आहे, प्रकार 15. प्रकार 15 काय म्हटलंय बघा. व्हेरी गुड, इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे याच्यामध्ये पण. की एका परीक्षेत 27% विद्यार्थी इतिहासात नापास झाले. ठीक आहे, नापास झाले. त्याच परीक्षेत 32% विद्यार्थी भूगोलात नापास झाले. ठीक आहे, दोन्ही विषयात बघा, जो दोन्ही विषय जर कॉमन वाला जो आहे ना तो आणि काय काढायचं ते याच्यात फोकस करायचं. दोन्ही विषयात 12% विद्यार्थी नापास झाले. काय झाले? नापास. तर इथे नापास, इथे नापास, इथे नापास. ठिकाणच्या क्वांटिटी काय सेम आहे, पण काही दिक्कत नाही. जर कधी कुठं नापास, कुठं पास, कुठं नापास, कुठं पास जर असेल तर तेव्हा आपल्याला थोडा विचार करून गोष्टी सॉल्व्ह करायचा आहे. जर सगळं सेम असेल, नापास नापास नापास, पास पास पास, तर काही विषय नाही, बकाबक सॉल्व्ह होईल. ठीक आहे, बा हा एक गोळा काढला मी ना, हा दुसरा गोळा काढला. ठीक आहे, काय म्हटलं की एका परीक्षेत 33% विद्यार्थी इतिहासात. हा झाला इतिहास आणि हा काय झाला? भूगोल. ठीक आहे, हा झाला भूगोल. तर दोन्ही विषयात काय म्हणजे बघा, दोन्ही विषयात 12% विद्यार्थी नापास झाले. हा झाला कॉमन, हा झाला 12%. याच्यात आला इतिहास पण प्लस भूगोल पण आला, दोन्ही काय कॉमन आहे याच्यामध्ये. ठीक आहे, आता पाय एका परीक्षेत 47% विद्यार्थी इतिहासात. आता इतिहासामध्ये 47% विद्यार्थी नापास झाले. 47 पैकी 12% तर ऑलरेडी लिहिले मी. आला ना इतिहासाचा गोलामध्ये 12% आले. मग किती लिहायला लागेल इथं? 47 मायनस 12 म्हणजे किती? 37 35 लिहिले 35. म्हणजे कोर इतिहासामध्ये किती नापास झाले? 35 आणि इतिहास आणि भूगोलात झाले 12% कॉमन. त्याच परीक्षेत 32% विद्यार्थी भूगोलात नापास झाले.
जर 32 भूगोलात नापास झाले तर 32 पैकी आपण 12 लिहिले आपण ऑलरेडी, झाले किती मग 20. ठीक आहे. तर आता हे झाले टोटल नापास. टोटल नापास तर काय म्हटलंय, तर एकूण पास विद्यार्थी किती, हे झालं टोटल नापास. टोटल नापास विद्यार्थी माझा 35 आणि 12, 35 50 46 47 47 आणि 12 20 57 67 67. ठीक आहे ना. तर 67% विद्यार्थी काय झाले नापास टोटल पैकी. आपल्याला विचारलं काय किती पास झाले, तर 100 मायनस 67, 10 7 गेले 3 कॅरी 1, 10 7 गेले पुन्हा 3, 33% विद्यार्थी काय झाले पास झाले. 33% विद्यार्थी काय झाले पास झाले. चला बघूया समोरचा क्वेश्चन. एका परीक्षेत गणितात 38% विद्यार्थी नापास झाले. व्हेरी गुड. इंग्रजीत 43% विद्यार्थी ते पण नापासच झाले. आणि दोन्ही विषयात 15% मुले नापास झाले, ते पण नापास झाले. तर एकूण मुले किती पास झाली. ठीक आहे, आपण गोले काढू. गोले काढले आपण. हा गणित आहे. ठीक आहे, गणित. आणि हा कोणता आहे इंग्लिश. इंग्लिश. ठीक आहे. तर दोन्ही विषयात किती नापास झाले, दोन्ही विषयात नापास झाले 15%. जर दोन्ही विषयात नापास झाले 15%, तर बघा गणितात किती नापास झाले 38. 38 पैकी आपण 15 लिहिले ऑलरेडी. लिहिले 38 मायनस 15 किती होईल 28. 28 मायनस 5 23. इथे किती झाला मग 23. ठीक आहे. नंतर इंग्लिश मध्ये पहा. इंग्लिश मध्ये किती 48 नापास आहे. 48 पैकी 15 लिहिले आपण. 48 मायनस 10 किती 38. 38 मायनस 5. 38 मायनस 5 म्हणजे किती 33. 33 एवढे सगळे नापास झाले. ठीक आहे. तर नापास किती झाले मग आपले 23, 15 आणि 33 एवढे नापास झाले. 5 3 8, 8 9 3 11, 11 1 कॅरी 1, 3 2 5 6 7. ठीक आहे 71. तर 71% काय झाले नापास. तर पास किती झाले, पास झाले 100 मायनस 71. सॉरी म्हणजे किती झाले 29. तर 29% मुले पास झाली. 29% मुले पास पास झाली पास. चला बघूया समोरचा क्वेश्चन. बघा काय म्हटलंय. एका परीक्षेत 72 विद्यार्थी गणितात उत्तीर्ण झाले. गणितात काय झाले पास झाले. इंग्रजीत 69 विद्यार्थी उत्तीर्ण झाले म्हणजे पास झाले. आणि दोन्ही विषयात 63 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. पण हे काय सगळे तिघं पण काय उत्तीर्णवालेच आहे. तर एकूण अनुत्तीर्ण किती. ठीक आहे, सेम टाईपचा क्वेश्चन आहे. फक्त इथं काय उत्तीर्णवाले. ठीक आहे, इथं काय गणित आहे आणि इंग्लिश आहे. ठीक आहे, गणित आणि हा इंग्लिश इंग्रजी. ठीक आहे. आणि दोन्ही विषयात किती उत्तीर्ण झाले 63% विद्यार्थी उत्तीर्ण झाले. आता मला सांगा गणितात किती झाले होते उत्तीर्ण 72. 72 पैकी 63 आपण लिहिले. राहिले किती लिहायचे 9 फक्त. 9 आणि 63 किती होते 72 झाले. इंग्रजीत किती होते, इंग्रजीत होते 69. 69 पैकी आपण 63 लिहिले. मग राहिले किती मग 6. 63 आणि 6 किती होते 69 झाले. एवढे सगळे काय झाले उत्तीर्ण झाले. 63 आणि 9 किती 72. 72 आणि 6 किती झाले 78. म्हणजे 78% काय झाले पास झाले. या सगळ्यांची मी काय केली प्लस. ह्या सगळ्यांची प्लस म्हणजे 9 प्लस 63 प्लस 6. 3 3 9 9 9 18 8 घ्या 1 आणि 7. ठीक आहे, 78% काय झाले पास. म्हणजे नापास झाले 100. ठीक आहे, सॉरी नापास झाले 100 मायनस 78 म्हणजे किती 78 80 90 100 22. 22% विद्यार्थी काय झाले नापास झाले. नापास. आता माझा क्वेश्चन बघूया. इथं पण कसं आहे उत्तीर्ण आहे, इथं पण उत्तीर्ण आहे. अच्छा. आणि 28% विद्यार्थी दोन्ही विषयात अनुत्तीर्ण आहे. काय म्हटलंय अनुत्तीर्ण आहे. तर एकूण किती पर्सेंट विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले. ते बघा दोन्ही विषयात कोण आहे काय अनुत्तीर्ण आहे. तर बघा मला एक सांगा, एका क्वेश्चन आन्सर द्या. सिंपल क्वेश्चन आहे. सिंपल क्वेश्चन असा आहे की बा एका परीक्षेत 60% विद्यार्थी गणितात उत्तीर्ण झाले. जर गणितात उत्तीर्ण झाले 60%, अनुत्तीर्ण किती झाले, अनुत्तीर्ण झाले 40%. अनुत्तीर्ण झाले. बुद्धिमत्तेमध्ये 70% जर विद्यार्थी उत्तीर्ण झाले याचा अर्थ काय की 30% काय झाले अनुत्तीर्ण झाले. इथे अनुत्तीर्ण भेटले, इथे अनुत्तीर्ण भेटले ना. कॉमन वाले अनुत्तीर्ण आहेत आपल्याकडे 28%. काही दिक्कत नाही आहे. सिंपल क्वेश्चन झाला. आता 65 क्वेश्चन झाला. ठीक आहे, हा झाला गणित आणि हा झाला बुद्धिमत्ता. दोघांमध्ये किती अनुत्तीर्ण आहे रे, आणि 28% दोन्ही अनुत्तीर्ण आहे.
आणि गणितात किती अनुत्तीर्ण आहे? गणितात अनुत्तीर्ण आहे 40%. 40 पैकी 28 आपण लिहिले, मग किती लिहिलं? 12. 12 28 झाले 40. आणि बुद्धीमध्ये किती किती आहे? अनुत्तीर्ण 30. 28 आपण लिहिलेच आहे, किती लिहिले? 2. 28 आणि 2 30. 30 40 42. तर टोटल 42% काय अनुत्तीर्ण आहे. आणि आपण विचारलं काय? टोटल अनुत्तीर्ण विचारलं आहे, म्हणजे 42% अनुत्तीर्ण आहे. सिंपल सिंपल क्वेश्चन. ठीक आहे, समजला क्वेश्चन बघा. एका परीक्षेत इंग्रजीत 68% उत्तीर्ण झाले. ठीक आहे, सॉरी गुंतात नाही तर गणितात आहे. गणितात 64% उत्तीर्ण झाले. दोन्ही विषयात 26% अनुत्तीर्ण झाले. अनुत्तीर्ण दिलं आहे. जर 696 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असतील, किती? 696 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असतील, तर या परीक्षेत एकूण किती विद्यार्थी बसले होते? सिंपल आहे. आपण काय करू? अवधूत जिथं उत्तीर्ण झाले म्हणजे याचा अर्थ अनुत्तीर्ण किती झाले? अवधूत 70 म्हणजे 32%. 32% अनुत्तीर्ण झाले. गणितात 64% उत्तीर्ण झाले, याचा अर्थ अनुत्तीर्ण किती झाले? 36%. 36% काय झाले? अनुत्तीर्ण झाले. आणि कॉमन मध्ये काय दिलं आपल्याला? कॉमन मध्ये 26% अनुत्तीर्ण झालेच आहे. ठीक आहे, इंग्रजी आणि काय गणित आहे. आपण एक बोला इंग्लिश, एक गणित. पहिले आपण दिला इंग्लिश, मग दिला गणित. ठीक आहे, कॉमन किती आहे? 26%. अनुत्तीर्ण वर चालत आहे, अनुत्तीर्ण. 32 पैकी 26 लिहिले, किती लिहायचे मग? 6%. 26 आणि 6 किती होते? 32. आणि इथं 36 पैकी आपण 26 लिहिले, तयार आले किती? मग 10. 10%. 6%. ठीक आहे, 26 आणि 10 किती झाले? 26 आणि 10 36. 36 आणि 6 किती झाले? 42. म्हणजे 42% काय झाले? अनुत्तीर्ण झाले. अनुत्तीर्ण 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 झाले. याचा अर्थ उत्तीर्ण किती झाले? उत्तीर्ण झाले 58%. व्हेरी गुड. 58% काय झाले? उत्तीर्ण. आणि इथे काय म्हटलं? 696 विद्यार्थी उत्तीर्ण झाले, म्हणजे हे 58%. 696च्या बरोबर आहे. तर एकूण किती विद्यार्थी बसले होते? विद्यार्थी किती बसले होते? 100%. 100% म्हणजे किती? क्रॉस मल्टिप्लाय करा. 100 गुणिला 696 भागीला 58. ठीक आहे, द्या भाग. 58 एक 58, 58 एक 58. ठीक आहे, शिल्लक राहिले मग 11 आणि 6 आणि 58 दुने 116. बरोबर आहे, एक आणि ह्या दुने म्हणजे किती? 1200. 1200 पोरं बसले होते परीक्षेला. ठीक आहे, चला समजा क्वेश्चन बघूया. कदाचित समजा क्वेश्चन सेम टाईपचा दिसत आहे, हे सेम टाईपचे क्वेश्चन आहे. तर तुम्हाला सेम टाईपचे क्वेश्चन सॉल्व्ह करून कमेंट बॉक्समध्ये कमेंट आन्सर काय करताय? कमेंट करताय. आता बघूया आपण प्रकार 16वा. ठीक आहे, तर आपण कंटिन्यू करूया आपला टाईप 16वा. ठीक आहे, टाईप नंबर 16, प्रकार 16वा. काय म्हटलं याच्यामध्ये बघा, या टाईपचे क्वेश्चन जे आहे ते खूप जास्त फेवरेट आहे पोलीस भरती. ठीक आहे, तर तुम्हाला पोलीस भरतीमध्ये अशा टाईपचे क्वेश्चन दिसू येतात, त्याची चांगलं प्रॅक्टिस करून जाईल. ठीक आहे, बघा काय म्हटलंय. एका गावची लोकसंख्या सध्या किती आहे? 24,000 असून त्यात दरवर्षी 5% वाढ होते. तर 3 वर्षानंतर त्या गावची लोकसंख्या किती? बघा, एका गावची लोकसंख्या किती आहे? सुरुवातीला एवढी. एकच दशक 24,000 आहे. त्याच्यात काय होत आहे? 5% दर्श वाढत आहे. 5% दर्श वाढते म्हणजे काय? 100वर 5 वाढते म्हणजे किती झालं? 105 भागिले किती? 100. किती वर्ष वाढते? 3 वर्ष वाढते. तर 3 वेळ यायचे असते. 105 भागिले 100. पुन्हा 105 भागिले किती? 105 भागिले किती? 100. याला सॉल्व्ह करायचं आहे. 1 2 3 कटले, 1 2 आणि हा तिसरा कटला. 5 5 5 2 10, 5 5 5 2 10, 5 5 बे बे आणि बे 12 24. ठीक आहे, नंतर पुन्हा काय करते का? हा काढते ते 5 दुने 10 आणि 5 1 5, 5 दुने 10 आणि 5 1 5. चला सॉरी, 5 दुने 10 आणि 0. ठीक आहे, 20 राहिले. ठीक आहे, पुन्हा काय करते का? 4 त्रिक 12, 4 पंचे 20, 5 1 5, 5 दुने 10 आणि 5 1 5. तिथे काय? 21 गुणिले 21 गुणिले 21 म्हणजे काय? 21 चा क्यूब. 21 चा क्यूब किती आहे? 21 चा क्यूब 9261. आणि याला 3 ने मल्टिप्लाय करायचं आहे, कारण 3 शिल्लक राहिले इथे. 3 3 1 3, 6 समास 18 8, कॅरी 1, 3 6 1 7, 29 27. तर
27,783 त्या गावची लोकसंख्या होऊन जाईल कधी 3 वर्षानंतर. तर तुम्हाला कॅल्क्युलेशन पास करायचे असेल तर मला क्यूब स्क्वेअर हे सगळं लर्न असणं जरुरी आहे. ठीक आहे. तर समजा क्वेश्चन बघूया की एका गावची लोकसंख्या सध्या किती आहे 12,000 आहे. एका गावची लोकसंख्या सध्या आहे 12,000 व ती लोकसंख्या दरवर्षी 10% वाढते. 10% म्हणजे काय 110 भागीला किती झाले 100. पुन्हा किती वर्ष वाढते 3 वर्ष वाढते. 110 भागीला 100 पुन्हा किती 110 भागीला किती 100 3 वर्ष वाढली. ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही. 1 2 1 2 पुन्हा 1 पुन्हा 1 1 2 3 1 2 3 कटला. 11 किती आहे 1331 1331 गुणिला 12 ठीक आहे. तर यांचा तुम्ही मल्टिप्लाय करून आन्सर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. ठीक आहे. समोर बघा एका गावची लोकसंख्या सध्या किती आहे 52,900 आहे. एका गावची लोकसंख्या सध्या आहे 52,900 सध्या आहे 52,900. दरवर्षी 15% वाढते. दरवर्षी काय होते 15% वाढते. 115 भागीला किती 100 किती वर्ष वाढते 2 वर्ष वाढते. तर 115 भागीला 100. पण काय म्हणते 2 वर्षापूर्वी म्हटलंय 2 वर्षापूर्वी. जर वर्षापूर्वी जर म्हटलं तर 2 वर्षानंतर विचारलं तर सिंपल सॉल्व करायचं. पण वर्षापूर्वी म्हटलं हा पूर्वी इथे उलटा करते. काय करते इथे उलटा करते. तर ते उलटा कसा होईल याला 52,900 गुणिला 100 भागीला 15 115 आणि पुन्हा 100 भागीला 115. पॅटर्न तोच आहे फक्त याला काय करायचं आहे उलटा करायचा आहे इन्व्हर्स करायचा आहे. सॉल्व करायचं आहे. तुम्हाला 2 वर्षापर्यंत लोकसंख्या भेटून जाईल. ठीक आहे. आता सॉल्व करू गेला आपण 5 गुणे 10 5 एक 5 5 गुणे 10 आणि 0 5 गुणे 10 आणि 5 3 15. ठीक आहे 5 गुणे 10 आणि एक राहिला 5 3 15 ला 5 गुणे 10 आणि 5 3 15 23 राहील. ठीक आहे. शिल्लक किती राहिले इथे 52900 गुणिला किती 20 गुणिला 20 आणि इथं शिल्लक किती राहिलं 23 गुणिला 23 23चा क्यूब किती होतो 20 चा क्यूब 400. ठीक आहे 21 चा क्यूब 41 421 22 चा 4 to 4 आणि 23 चा 529 म्हणजे 529. 529 हा स्क्वेअर आहे कोणाचा 23 चा म्हणजे 23 गुणिला 23 आणि हे कटले शिल्लक किती राहिले ते 100 आणि 20 गुणिला 20 20 गुणिला 20 म्हणजे काय 400 400 आणि हे 2 0 म्हणजे एवढी लोकसंख्या होती कधी 2 वर्षापूर्वी. एवढी लोकसंख्या होती कधी 2 वर्षापूर्वी. आता बघूया समोर जाऊ. एका गावची लोकसंख्या सध्या किती आहे 13,230 आहे. किती आहे 13,230 आहे. तर ती दर 10 वर्षांनी 5% वाढते. 10 वर्षांनी 5% वाढते. तर 20 वर्षानंतर त्या गावाची लोकसंख्या किती होती तर 20 वर्षापूर्वी म्हटलंय. काय वर्षापूर्वी म्हणजे अगोदर विचार 10 वर्षानंतर वाढते 5% म्हणजे किती 105 भागीला किती 100 आणि 20 वर्ष किती वाढेल 2 वेळा म्हणजे 105 भागीला 100. पण आपल्याला वर्षापूर्वी विचारलं म्हणजे आपला खेळ झाला उलटा. उलटा म्हणजे काय याला करू आपण उलटा 13,230 हा 100 भागीला 105 पुन्हा 100 भागीला किती 105. करा सॉल्व 5 गुणे 10 5 एक 5 5 गुणे 10 आणि 0 5 गुणे 10 आणि 5 एक 5 5 गुणे 10 आणि 0 काय शिल्लक राहिलं आपल्याकडे 1 3 2 3 0. ठीक आहे गुणिला काय 20 गुणिला 20 भागला किती राहिले 21 21 गुणिला 21 म्हणजे काय 441. ठीक आहे 21 वर्ग किती 441. आता 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 याला आपण करायचं आहे डिवाइड कसं करू आपण याला भाग द्यायचा आहे आपल्याला याला भाग द्यायचा आहे. ठीक आहे देऊ आपण भाग काय विषय नाही आहे. इथे विषय काय आहे बघा 1 चांगला लिहू याला आपण चांगला लिहू. ठीक आहे तर इथे काय राहिलं आपल्याकडे 1 3 2 3 0 गुणिला 20 गुणिला 20 म्हणजे 400 लिहितो आहे भागेला 21 गुणिला 21 म्हणजे काय 441. ठीक आहे आता आपल्याला भाग द्यायचा आहे याला तर भाग द्यायसाठी ट्राय करू आपण. ठीक आहे 1 3 2 3 0 याला आपण भाग द्यायचा 4 4 1 याने भाग द्यायचा आहे. तर आपण याला भाग देऊ 4 3 12
जर आपण 441 ला 3 ने जर मल्टिप्लाय केलं 3 1 3 4 3 12 तर 2 12 तर 2 कॅरी 1 4 3 12 आणि 13 13 23 अरे वा भेटले आपल्याला 13 23 म्हणजे 4413 जा 3 जा आपल्याला किती भेटले 12 23 भेटले ठीक आहे आणि हा 0 30 म्हणजे हा 441 जा आणि हे 30 जा एवढा आन्सर भेटून जाईल आणि 4 3 किती झाले 4 3 12 आणि 3 0 तर एवढी लोकसंख्या होती कधी 2 वर्षा आधी सॉरी 20 वर्षा आधी 20 वर्षा आधी एवढी लोकसंख्या होती त्या गावची ठीक आहे समजा क्वेश्चन पण त्याच प्रकारचा दिला आहे एका गावची लोकसंख्या किती आहे सध्या आहे 16,000 सध्या एका गावची लोकसंख्या किती आहे 16,000 आहे दरवर्षी 5% कमी होते 5% काय होते कमी होते म्हणजे 95 भागीला 100 95 भागीला 100 आणि 95 भागीला 100 तर 3 वर्षांनंतर मग पूर्वी विचारलं का नाही नंतर विचारलं त्या गावची लोकसंख्या किती असेल काय नाही सॉल्व्ह करायचं आहे 1 2 3 1 2 आणि हा 3 5 दुने 10 5 1 5 5 9 45 या बे 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 8 16 या 5 दुने 10 आणि 0 5 1 5 5 9 45 5 शो 20 5 1 5 5 9 45 4 1 4 आणि 4 दुने 8 आता 19 चा क्यूब तुम्हाला माहित असायला पाहिजे ठीक आहे हाँ तर 19 चा क्यूब किती तुम्हाला माहिती आहे 19 चा क्यूब आहे 6859 ठीक आहे 19 चा क्यूब आहे 6859 गुणिला 2 झाला सिंपल क्वेश्चन आहे 6859 गुणिला 2 काय प्रॉब्लेम नाही आता तुम्हाला क्यूब माहित नसेल तर 21 गुणिला 21 करा जे आन्सर येईल त्याला पुन्हा 21 मल्टिप्लाय करा त्याला पुन्हा 2 मल्टिप्लाय करा आणि जे आन्सर येईल ते आन्सर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा ठीक आहे समजा क्वेश्चन काय म्हटलं आहे ते जर तुम्हाला 3 वर्षापूर्वी म्हटलं आहे काय पूर्वी म्हणजे अगोदर म्हणजे तुम्हाला उलट करावं लागेल ठीक आहे तर तिथे आपला व्हिडिओ आता संपूया आपण ठीक आहे तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल खूप काही नवीन शिकायला भेटलं असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांसोबत शेअर करा ठीक आहे व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद चला व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये